नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातकडे. मित्रांनो, जर तुम्हाला कुठली गोष्ट मिळवायची असेल, हवा तो रिझल्ट पाहिजे असेल, तुम्ही स्टुडंट असाल किंवा कुठले बिझनेसमॅन असाल, तर कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फोकस. आता फोकस म्हणजे काय? फोकस मीन्स व्हॉट? एफ म्हणजे काय, ओ म्हणजे काय, सी म्हणजे काय, यू म्हणजे काय आणि एस म्हणजे काय. सो एफ स्टँड फॉर फेथ, मीन्स नॉट ओनली युअर गोल बट ऑल्सो पाथ. O means what? O stand for objective. तुमचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो स्ट्रगलिंग आणि इन्स्पायरेशनल असायला हवा, म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी असायला हवा. सो सी मीन्स व्हॉट? सी म्हणजे काय? सी स्टँड फॉर क्लिअरिटी. तुमचा जो प्लॅन आहे त्या प्लॅन बद्दल क्लिअरिटी असायला हवी, म्हणजे परफेक्ट प्लॅन असायला हवा. रॅन्डमली प्लॅन नको आणि रिअलिस्टिक प्लॅन बनवा. आता यू मीन्स व्हॉट? यू स्टँड फॉर अनवेअरिंग इम्प्रुव्हमेंट, मीन्स कंटिन्युइंग स्टेडी स्ट्रॉंग वे. त्यामध्ये डिटर्मिनेशन ठेवा, परफेक्ट ठेवा, प्रोग्रेस ठेवा. आणि एस मीन्स व्हॉट? एस स्टँड फॉर स्ट्रॅटेजी. आता तुम्ही स्टुडंट असाल तर स्टुडंटची स्ट्रॅटेजी वेगळी आणि बिझनेसमॅन असाल बिझनेसमॅनची स्ट्रॅटेजी वेगळी. तुमच्या कामाच्या स्वरूपावरून तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा आणि इम्प्लिमेंटेशन करा. सो कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फोकस. आता उदाहरण द्यायचं झालं तर एकलव्यचं ध्येय आणि पाथ काय होती? त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं, फोकस केलं आणि ध्येय अचीव केलं, म्हणजे सर्वात महान धनुर्धारी तो झाला. अर्जुनाचं ध्येय काय होतं की माशाच्या डोळ्यामध्ये बाण मारायचा, आणि त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं, फोकस केलं आणि अचिव्हमेंट म्हणजे ध्येय मिळवलं. तर मित्रांनो, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फोकस. थँक्यू व्हेरी मच.